विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजच्या तासाला आपण इलेक्ट्रिक मोटर हे नाव आपल्याला माहिती आहे, त्यालाच आपण मराठीमध्ये विद्युत चलित्र असं म्हणतो, त्याचा अभ्यास करणार आहोत। आपण बघितलं की ऊर्जेचं रूपांतर एका स्वरूपातून दुसऱ्या रूपामध्ये करता येतं। विद्युत ऊर्जेचं यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करणारं यंत्र म्हणजेच मोटर। आपल्या दैनंदिन जीवनात आपण मोटरचा वापर बऱ्याच ठिकाणी करतो, त्यालाच विद्युत चलित्र असं म्हणतात। पंख्यांमध्ये, आपल्या शीत कपाट म्हणजे फ्रीजमध्ये, मिक्सर्समध्ये, धुलाई यंत्रात, संगणकामध्ये, पंपामध्ये या सर्व ठिकाणी मोटरचं काम कसं चालतं ते आता आपण बघणार आहोत। बघा, एन आणि एस या ठिकाणी दाखवलेले दोन नालाकृती चुंबक आहेत। उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या मध्ये आकृतीत दर्शविल्याप्रमाणे ए बी आणि सी डी या शाखा चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब असतील। कुंडलाची दोन जी टोकं आहेत ती एक्स आणि वाय ती एका कड्याच्या दुभंगलेल्या कड्याच्या साहाय्याने जोडलेली आहेत। या कड्याचे जे दोन अर्धे भाग आहेत त्याच्या आतील पृष्ठभागावर विद्युतरोधक आवरण बसवलेलं असतं आणि ते चलित्राच्या आसाला पकडून बसवलेलं असतं। एक्स आणि वाय या अर्धकड्यांच्या बाहेरील विद्युतवाहक पृष्ठभाग हा दोन स्थिर कार्बन ब्रशला म्हणजे ई आणि एफ या ठिकाणी जोडलेला स्पर्श करतो। आकृतीत दाखविलेला विद्युत परिपथ पूर्ण केल्यानंतर विद्युतधारा ई आणि एफ या कार्बन ब्रश मार्फत कुंडलातून वाहू लागते। ए बी या शाखेमधून विद्युतधारा ए पासून बी या दिशेकडे जाते। चुंबकीय क्षेत्राची दिशा ही एन ध्रुवाकडून एन ध्रुवाकडे असल्याने त्याचा परिणाम ए बी या शाखेवर होऊन फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमानुसार ए बी या शाखेवर निर्माण झालेले बल त्याला खालील दिशेने ढकलते। सी डी या शाखेतील विद्युतधारा ए बीच्या उलट असल्याने ते बल वरच्या दिशेने ढकलते। अशा रीतीने कुंडल आणि आस घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरू लागतात। अर्धे परिवलन होताच कड्याचे दुभंगलेले भाग एक्स आणि वाय अनुक्रमे एफ आणि ई या कार्बन ब्रशच्या संपर्कात येतात आणि विद्युतधारा डी सी बी ए या दिशेने वाहू लागते। त्यामुळे डी सी या शाखेवर खालील दिशेने व बी ए या शाखेवर वरील दिशेने बल कार्य करते आणि कुंडल पुढील अर्धे परिवलन आधीच्या दिशेनेच पूर्ण करते। अशा तऱ्हेने अर्ध परिवलनानंतर कुंडलातील विद्युतधारेची दिशा उलट होते आणि कुंडल व आस एकाच म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरतात। व्यावसायिक चलित्रे याच तत्वावर चालतात, मात्र त्यांच्या रचनेत व्यावहारिक बदल केलेले असतात, हे तुम्ही पुढे शिकणार आहात। विद्युत चुंबकीय प्रवर्तन म्हणजे काय, तर मागील भागात पाहिलं आपण की एखाद्या विद्युतवाहक चुंबकीय क्षेत्रात अशा तऱ्हेने ठेवला की त्यातून जाणाऱ्या विद्युतधारेची दिशा चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब असेल तर त्या विद्युतवाहकावर बल कार्यरत होते, त्यामुळे विद्युतवाहकाची हालचाल घडून येते। परंतु जर असं झालं की एखाद्या विद्युतवाहक चुंबकीय क्षेत्रात हलत आहे किंवा स्थिर विद्युतवाहकावर भोवती चुंबकीय क्षेत्र बदलते आहे तर काय होईल, याचं उत्तर महान शास्त्रज्ञ फॅरेडे यांनी शोधून काढलं आणि त्यांनी असं दाखवून दिलं की हलत्या चुंबकाच्या साहाय्याने विद्युतवाहकात विद्युतधारा निर्माण करता येते। तर गॅल्व्हनोमीटर हे असं उपकरण आहे जे मोटर जसं विद्युत चलित्र चालतं त्याच तत्वावर हे यंत्र चालतं। हे अतिशय संवेदनशील असं यंत्र उपकरण आहे। गॅल्व्हनोमीटरच्या मदतीने काही विद्युतीय मापन करता येते। चुंबकाच्या ध्रुवांमध्ये असलेले कुंडल अशा पद्धतीने बसवतात की त्याला गॅल्व्हनोमीटरच्या तबकडीवर असलेला काटा जोडला जाईल। याच्या मध्यभागी एक घड्याळाच्या काटासारखा काटा असतो आणि तो 0 दर्शवतो आणि तो काटा डावीकडे आणि उजवीकडे दोन्ही बाजूला फिरू शकतो। त्यानंतर आकृती 4.16 मध्ये दर्शविल्याप्रमाणे जर परिपथ पूर्ण केला तर कुंडलातील विद्युतधारा कळ खुली करून 0 केली तर तत्क्षणी कुंडलाच्या परिपथातील गॅल्व्हनोमीटरचा काटा एका बाजूला झटकन विचलित होऊन पुन्हा 0 कडे येतो। कुंतलातील विद्युतधारा
पुन्हा सुरू केल्यास गॅल्व्हॅनोमीटरचा काटा दुसऱ्या बाजूला झटकन विचलित होऊन पुन्हा शून्यावर येतो. आता जर विद्युतधारा वाहत असताना कुंतलाच्या अक्षाला लंबरेषेत तसेच अक्षावर कुंतलापासून जवळ किंवा दूर हलविला तर गॅल्व्हॅनोमीटरचा काटा विचलित होतो, म्हणजेच कुंडलामध्ये विद्युतधारा निर्माण होते. या प्रयोगावरून असं दिसतं की कुंतल जर स्थिर ठेवलं तर कुंतलातील विद्युतधारेत बदल केला तरीही कुंतलात विद्युतधारा निर्माण होते. जितक्या जलद कुंतल कुंडलासमोरून बाजूला नेले जाईल तितके गॅल्व्हॅनोमीटरच्या काट्याचे विचलन जास्त होते. म्हणजे कुंतलातील विद्युतधारेमध्ये बदल केल्यास कुंडलात विद्युतधारा निर्माण होते किंवा कुंडलामध्ये कुंतल सरकविले तरीही कुंडलामध्ये विद्युतधारा निर्माण होते. आता फॅरेडेचा प्रवर्तनाचा नियम काय आहे तो बघा. कुंतलातून विद्युतधारा चालू करताच किंवा बंद करताच कुंडलात विद्युतधारा प्रवर्तित होते. विद्युतधारा कमी अधिक केल्यासही असे प्रवर्तन दिसून येते. कुंतल कुंडलासमोरून बाजूला सरकविताना कुंडलात विद्युतधारा प्रवर्तनाने निर्माण होते. वरील प्रयोगावरून हे समजतं की कुंडलातून जाणाऱ्या चुंबकीय बलरेषांच्या संख्येत बदल झाला की कुंडलामध्ये विद्युतधारा प्रवाहित होते. यालाच फॅरेडेचा प्रवर्तनाचा नियम असं म्हणतात. आणि त्या ठिकाणी जी विद्युतधारा निर्माण होते कुंडलामध्ये तिला प्रवर्तित विद्युतधारा असं म्हणतात. तर फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम जसा आपण डाव्या हाताचा नियम बघितला, आता प्रवर्तित विद्युतधारा ही जास्तीत जास्त केव्हा असेल तर जेव्हा विद्युत वाहकाच्या गतीची दिशा ही चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब असेल तेव्हा. प्रवर्तित विद्युतधारेची दिशा दर्शवण्यासाठी फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाचा उपयोग होतो. मागच्याप्रमाणेच उजव्या हाताचा अंगठा, तर्जनी आणि मधले बोट एकमेकांना लंब दिशेत असतील तर अंगठा विद्युत वाहकाच्या गतीची दिशा दर्शवतो, तर्जनी चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवते, तर मधले बोट प्रवर्तित विद्युतधारेची दिशा दर्शवतं. यालाच फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम असं म्हणतात. तर प्रत्यावर्ती म्हणजे अल्टरनेटिंग करंट आणि डायरेक्ट करंट म्हणजे दिष्ट धारा म्हणजे काय बघा. प्रत्यावर्ती आणि दिष्ट धारा. आतापर्यंत आपण विद्युत घटामधून येणाऱ्या परिपथातून वाहणाऱ्या व पुन्हा घटाकडे जाणाऱ्या अशा एका दिशेने वाहणाऱ्या अदोलायमान विद्युतधारेशी परिचित झालेलो आहोत. अशा विद्युतधारेला दिष्ट धारा म्हणतात. या उलट विद्युतधारेचे परिणाम आणि दिशा ठराविक समान कालावधीनंतर बदलते त्यास प्रत्यावर्ती धारा म्हणतात. प्रत्यावर्ती धारा आणि दिष्ट धारा यांचे आलेख या ठिकाणी दर्शवलेले आहे. दिष्ट धारा आणि प्रत्यावर्ती धारा. दिष्ट धारा ही एका सरळ रेषेत निळ्या शाईने दर्शवलेली आहे, तर प्रत्यावर्ती धारा ही या पद्धतीने दर्शवलेली आहे. म्हणजे सरळ रेषेमध्ये DC दिष्ट धारा वाहते, तर प्रत्यावर्ती धारा ही ठराविक वेळेनंतर आपली दिशा बदलत असते. भारतामध्ये विद्युत केंद्रात होणाऱ्या वीज निर्मितीमध्ये असे एक चक्र 1/50 सेकंदामध्ये म्हणजे 0.02 सेकंदात पूर्ण होते. त्या धारेची वारंवारता 50 हर्ट्झ इतकी असते. विद्युत शक्ती लांबवर नेताना ती प्रत्यावर्ती रूपात वाहून नेणे सोपं असतं. याचं कारण म्हणजे दिष्ट विद्युतधारेपेक्षा प्रत्यावर्ती धारेमुळे शक्तीत कमीत कमी घट होऊन पारेषण करता येतं, म्हणजे ट्रान्समिशन करता येतं. आणि घरगुती वापरासाठी विद्युत पुरवठा हा प्रत्यावर्ती धारेचा असतो. आपल्या घरामध्ये सुद्धा अल्टरनेटिंग करंटच असतो वाहत जो असतो तो. वीज वापरताना घ्यावयाची काळजी आपण मागच्या वर्षी बघितलेली आहे. आता इलेक्ट्रिक जनरेटर याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. विद्युत चुंबकीय प्रवर्तनावर आधारित असे आपण प्रयोग बघितले आहेत. त्यात निर्माण होणाऱ्या विद्युतधारेचे परिणाम अल्प होते, परंतु हेच तत्व मानवाच्या वापरासाठी मोठी विद्युतधारा निर्माण करण्यासाठी वापरता येते.
येथे यांत्रिक ऊर्जेचा वापर विद्युत वाहक कुंडल आणि त्याच्या आसाभोवती चुंबकीय क्षेत्रात फिरवण्यासाठी व त्याद्वारे वीज निर्मितीसाठी केला जातो. आपल्याला माहिती जनरेटरचा वापर आपण बघतो मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये वगैरे जनरेटर वापरलेले असतात. का वापरलेले असतात तर त्यातून वीज निर्मिती केली जाते आणि ती वीज मग हॉस्पिटलमध्ये कामासाठी वापरली जाते. यासाठी आकृती 4.20 बघा. त्यामध्ये तांब्याच्या तारेचे कुंडल ABCD दर्शवलेले आहे. हे चुंबकाच्या 2 ध्रुवांमध्ये बसवलेलं असतं आणि कुंडलाची 2 टोकं R1 आणि R2 या 2 विद्युत वाहक कड्यांना कार्बन ब्रशांमार्फत जोडलेली असतात. ही दोन्ही कडी अक्षाला धरून बसवलेली असतात, परंतु कडे व आसाच्यामध्ये विद्युतरोधी आवरण असते. आस बाहेरील यंत्राच्या मदतीने फिरवला जातो, त्यामुळे कुंडलसुद्धा फिरते आणि B1 B2 या स्थिर कार्बन ब्रशांशी टोके गॅल्व्हॅनोमीटरला जोडलेली असतात. त्यामुळे विद्युतधारेची परिपथातील वहन दिशा कळून येते. आस फिरवल्यानंतर AB शाखा वर जाते आणि CD जी शाखा आहे ती खाली येते. हे कुंडल घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरू लागते. फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाप्रमाणे AB आणि CD या शाखांमध्ये प्रवर्तनाने विद्युतधारा निर्माण होते. ती A पासून B पर्यंत, B पासून C पर्यंत आणि C पासून D पर्यंत अशा पद्धतीने वाहू लागते. नंतर B2 कडून गॅल्व्हॅनोमीटरमध्ये B1 कडे अशी विद्युतधारा वाहते आणि जर ABCD या कुंडलाऐवजी अनेक वेढे असलेले कुंडल वापरले तर अनेक पटींनी विद्युतधारा वाहते आणि मोठ्या प्रमाणात विद्युतधारा निर्माण होते. अर्ध्या परिवलनानंतर AB ही शाखा CDच्या जागी आणि CD ही शाखा ABच्या जागी येते. त्यामुळे प्रवर्तित विद्युतधारा उलट दिशेने DCBA या मार्गाने वाहते. मात्र BA ही शाखा कड्यामार्फत सतत B1 या ब्रशच्या संपर्कात येते व DC ही शाखा B2 या ब्रशच्या संपर्कात येते. त्यामुळे बाहेरील परिपथात विद्युतधारा B1 कडून B2 कडे म्हणजेच आधीच्या अर्ध परिवलनाच्या उलट दिशेने वाहते. प्रत्येक अर्ध परिवलनानंतर हे घडतं आणि प्रत्यावर्ती धारा निर्माण होते. हेच प्रत्यावर्ती विद्युतधारा जनित्र म्हणजेच AC जनरेटर होय. मग DC जनरेटर तयार करण्यासाठी काय करावं लागेल तर विशिष्ट विद्युतधारा बाहेरील परिपथात दिशा बदलत नाही. त्यासाठी विद्युत चलित्रामध्ये जसे दुभंगलेले कडे वापरले तसेच एक दुभंगलेले कडे आसावर बसवलेलं असतं. त्या व्यवस्थेमुळे कुंडलाची वर जाणारी एक शाखा सतत एका ब्रशच्या संपर्कात, वर खाली जाणारी शाखा सतत दुसऱ्या ब्रशच्या संपर्कात राहते. त्यामुळे बाहेरील परिपथात एकाच दिशेने विद्युतधारा वाहते. या जनित्राला म्हणूनच दिष्ट जनित्र DC जनरेटर असं म्हणतात. परीक्षेमध्ये विद्युत जनित्राची आकृती काढून त्याचं वर्किंग म्हणजे कार्य कसं चालतं हे स्पष्ट करा असा मोठा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे ही आकृती आपण तयार करायची आहे. त्याचप्रमाणे मोटरची आकृतीसुद्धा विचारली जाऊ शकते. ती पण आकृती तयार करून ठेवायची आहे.